नमस्कार, मी ऋषी देसाई. अलौकिक निसर्ग सौंदर्य, अलगद अंगाला स्पर्शून जाणारी थंड हवा, आल्हाददायक वातावरण आणि स्वर्गाची अनुभूती देणारा बर्फाचा गालिचा, हे वर्णन आहे जम्मू काश्मीरचं. सध्या काश्मीरात दहशतवादानं थैमान घातले, त्यामुळे पर्यटकांचं आकर्षण स्थळ असलेलं पृथ्वी तलावरचं नंदनवन अडचणीत आलंय. दहशतवादाच्या बर्फवृष्टीनं इथला पर्यटन व्यवसाय संकटात सापडलाय. या सगळ्याचा आढावा घेतलाय थेट ग्राउंड रियालिटीतून, थेट काश्मीरमधून. नमस्कार, आपण पाहता टीव्ही 9 मराठी. मी वैभव कुलकर्णी. इथे काश्मीर मध्ये आहे. आता आपण आलेलो आहोत इथे टनमर्ग मध्ये, आणि टनमर्ग मधनं एक 14 किलोमीटर वरती आहे गुलमर्ग. जगप्रसिद्ध असं गुलमर्ग हे सगळ्यांना ऐकलेलं असेल. आपण बघतोय तुफान इथे बर्फ जो आहे तो पडलेला आहे. आता बघतोय आपण या बर्फातच आपण चालतोय. छानसा असा बर्फ इथल्या झाडांवरती, इथल्या रस्त्यांवरती आणि सगळीकडे बर्फ पडलेला आहे. अर्थात हा बर्फ बघण्यासाठी, इथे एन्जॉय करण्यासाठी पर्यटक मात्र येत आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इथं आपण थेट गुलमर्गला जाणार आहोत. तिथं जाऊन विचारणार आहोत की काय नेमकी स्थिती आहे. कारण भारत पाकिस्तान हे इथे जो तणाव सध्या चाललाय त्याचा टुरिझम वरती काय नेमका परिणाम होतोय, जाणून घेऊयात. अप्रतिम निसर्गाची मुक्त उधळण आणि भूलोकीचं नंदनवन अर्थात काश्मीर. पर्यटकांचं आकर्षण स्थळ असणारं हे काश्मीर सध्या मात्र दहशतीच्या बर्फवृष्टीत झाकाळून गेलंय. आणि इथून टनमर्ग वरनं जर वरती 14 किलोमीटर गुलमर्ग मध्ये जायचं असेल तर 2 मार्ग आहेत. एक तर इथल्या ज्या कार्स आहेत त्या आपल्याला हायर करायला लागतात, किंवा त्याशिवाय घोड्यावरती बसून देखील इथं वर जाता येतं. पृथ्वीवरचं स्वर्ग अर्थात जम्मू काश्मीर. याच जम्मू काश्मीरातील निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे हिल स्टेशन. उंचच उंच पाईन्स आणि देवदार वृक्षांनी आच्छादित असणारं हे स्वर्गच जणू. ये थोड़ा सा जो माहौल यहाँ पर बना है, नहीं तो यहाँ पर बुकिंग बहुत थी. फॉरेनर मतलब जितना भी अपना डोमेस्टिक टूरिज्म था, बहुत लोग आना चाहते थे यहाँ. और ये जो है इट्स अ पैराडाइज ऑन अर्थ. कश्मीर जो है, कश्मीर इज वेटिंग फॉर टूरिज्म. ये जैसा कि आप बोलते हैं रीढ़ की हड्डी, हमारी हड्डी यही है. बाकी हम इन मसलों में नहीं पड़ना चाहते हैं. हमें टूरिज्म चाहिए, हमें रोजी रोटी का मसला है, हमें रोजी रोटी चाहिए. हम चाहते हैं सर कि टूरिस्ट यहाँ पे आना चाहिए. जैसे टूरिस्ट को बताया गया वहाँ पे कि आप कश्मीर मत जाइए, क्योंकि हम उनको वेलकम करते हैं आने के लिए. कोई प्रॉब्लम नहीं है यहाँ पे सर, कोई भी प्रॉब्लम नहीं. हम चाहते हैं टूरिस्ट आना चाहिए यहाँ पे. रश काफी है और ठीक है, सर्विस भी अच्छा है. हाउस बोट में, डल लेक साइड में, लाल चौक साइड में एरिया में जहाँ होटल्स में रुके हैं, बस थोड़ा ये परेशानी है जो पिछले दिनों में जो तो हुआ है, कांड जो हो गया है, उसकी वजह से काफी यहाँ के लोग बता रहे हैं कि काफी कमी आई है टूरिस्ट में. अदरवाइज पिछले महीने बहुत क्राउड था यहाँ पे. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या गुलमर्गमध्ये पोहोचण्याची आम्हाला आतुरता होती, पण त्याच दरम्यान आमच्या सोबत एक अपघात झाला. गुलमर्गच्या मार्गावरती जाताना आमचा छोटासा ऍक्सिडेंट देखील झाला. आपण बघतोय ही गाडी जी आहे लहान गाडी आहे, मात्र स्पीड होते कशा प्रकारे आपण बघतोय, आणि ती येऊन थेट आमच्या स्कॉर्पिओ. यानंतर मात्र आम्ही आमचा प्रवास पुन्हा एकदा सुरू केला. गाड्यांचा आपला ऍक्सिडेंट झालेला होता. सुदैवानं सगळेजण सुखरूप आहेत. आपण बघतो अशी पटकन गाडी येते खाली समोरनं, आणि त्याच्यानंतर मग कंट्रोल करणं गाड्यांना मुश्किल होतं, कारण बर्फ आहे. बर्फावरनं स्कीड होतात गाड्या. आता पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला आपण लागलेलो आहेत गुलमर्गच्या. मात्र जसजसं वर जातोय टेम्परेचर आणखीन मायनस होत चाललेलं आहे. प्रचंड इथे थंडी. आमच्या या गुलमर्गच्या प्रवासात
जागोजागी या स्वर्ग पर्यटनासाठी आलेल्या देश विदेशातील पर्यटकांची भेट होत होती। टूरिस्ट जो है जिसको घूमना है, घूमने के लिए तो कोई असर खास नहीं है। बहुत सारे टूरिस्ट है, कम है, मगर जितने विंटर्स में हुआ करते थे उस हिसाब से कम है। मगर अच्छा लग रहा बहुत कि ऐसी कोई डरने वाली बात नहीं है, सब कुछ ठीक चल रहा है, इट्स गोइंग ऑन वेल। आप क्या कहना चाहेंगे? एंजॉय, यंगस्टर है, एंजॉय करने कैसा लगा? बिल्कुल बहुत अच्छा लगा, यहाँ आके बहुत मजा आया। स्कीइंग चल रही है तो स्कीइंग भी की, बहुत मजा आया। बर्फ भी बहुत है, स्नो फाइट भी की, काफी मजा आया। नहीं, ये बिल्कुल सेफ है, ऐसी कोई बात नहीं है। और वैसे भी कश्मीरियों की जो हॉस्पिटैलिटी है वो तो पूरे वर्ल्ड वाइड फेमस है। मतलब एक जो कॉमन कश्मीरी हैं उनके दिलों में ऐसा कुछ भी नहीं है कि ये इंडियन है और हम कश्मीरी हैं, या ये पाकिस्तानी है या समथिंग, ऐसा कुछ भी नहीं है। एक पॉलिटिकल मसला बना हुआ है, उसको आप एक साइड रखिए, और जिनको आना है मोस्ट वेलकम इन कश्मीर। अखेर आम्ही गुलमर्गमध्ये पोहोचलो। इथलं सौंदर्य पाहून हेच पृथ्वीवरचं स्वर्ग आहे याची शाश्वती येते। इस धरती पर अगर कहीं स्वर्ग है तो यही है, यही है और यही है। का म्हटलं जातं काश्मीरला भारताचं नंदनवन, स्वर्ग, हे इथं आल्यानंतर कळतं। आता आपण गुलमर्गला पोहोचलेलो आहोत, मात्र इथला अद्भुत नजारा आता आपल्याला दाखवतो। छान बर्फवृष्टी आहे, तिला सुरुवात झालेली आहे आणि समोरची दृश्य आपण बघतोय मोठमोठी जंगलं आणि त्याखाली आपण बघतोय बर्फ साचलेला आहे मोठ्या प्रमाणात, आणि तिथेच हे सगळे खेळ जे आहेत त्या पर्यटकांकडून खेळले जात आहेत। मग स्लेजिंग असेल, स्कीइंग असेल। मात्र आत्ता हे जे पर्यटक समोर आपल्याला दिसत आहेत ते केवळ 5% आहेत असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की यावेळेला पर्यटक थोडेसे कमी आलेत। मात्र हा अद्भुत नजारा आपण बघूया समोरचा, कशा प्रकारे पाईन वृक्ष तसंच देवदार वृक्षाची सगळी झाडं आहेत, सगळ्या झाडांवरती सध्या बर्फ पडलेला आहे। खालती हॉटेल्स देखील पायथ्याशी तिथं काही दिसत आहेत, त्याच्यावर देखील आपण बघतोय 6-6 फुटाचा बर्फ जे आहे ते साचलेलं आहे, आणि त्याच्याच खाली हे सगळे खेळ जे आहेत ते आपण बघतोय कशा प्रकारे या पर्यटकांकडून खेळले जात आहेत। स्लेजिंग असेल, स्कीइंग असेल, इथं घोड्यावर देखील पर्यटक येतात। मात्र सध्या तरी हे सगळे पर्यटक छान एन्जॉय करतायत, मात्र पर्यटक संख्येनं अतिशय कमी आहे हे मात्र नक्की। पुलवामा हल्ल्यानंतर मात्र इथला पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालाय। त्यामुळं या पर्यटनावर अवलंबून असलेल्यांचा रोजगार सध्या बंद झालाय। बहुत ज्यादा अच्छा था, टूरिस्ट भी अच्छे खासे आते थे, बट जैसे ही थोड़ी सी टेंशन हुई तो अब टूरिस्ट बहुत ज्यादा कम आने लगे हैं। इसी की वजह से हम ये टूरिस्ट से ये कहना चाहते हैं कि आप कश्मीर आ जाओ, कश्मीर सेफ है। गुलमर्गमध्ये जे देश विदेशातले पर्यटक येतात त्यांचं एक मोठं आकर्षण असतं, आणि ते म्हणजे या ATVs, म्हणजे या बर्फात चालणाऱ्या बाईक्स ज्या आहेत त्या पर्यटकांना चालवायला बर्फावर खूप आवडतात। मात्र आता आपण इथे आलेलो आहे आणि आपण बघतोय कशा प्रकारे लाईनीनी या सगळ्या बाईक्स ज्या आहेत त्या सध्या पार्क करून ठेवलेल्या आहेत, कारण पर्यटक खूप कमी आहेत, खूप म्हणजे खूप कमी आहेत, आणि त्यामुळे या बाईक्स आपण बघतो अशा प्रकारे पार्क करून ठेवल्या आहेत। अनेक बाईक झाकून ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत। खरं तर या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात इथे पर्यटक येत असतात आणि एकही बाईक मिळणार नाही, इतकी प्रत्येक बाईक बिझी असते। मात्र अनफॉर्च्युनेटली आपण बघतोय की कशा प्रकारे या बाईक ज्या आहेत त्या पार्क करून ठेवलेल्या आहेत। या बाईकवाल्यांशी आपण बोलणारच आहोत, मात्र अतिशय सुंदर असा नजारा आपण आजूबाजूचा तो देखील जाता जाता बघूयात। हा बाजूचा नजारा बघा, किती सुंदर हा नजारा आहे सगळा। छान हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत, आणि पाईन आणि देवदारची ही सगळी हे सगळे वृक्ष आहेत, आणि समोर आपण बघतोय केबल कार देखील तिथे दिसते। केबल कारच्या माध्यमातून देखील इथनं या जंगलातनं जाता येतं, आणि त्यामुळे हा देखील अद्भुत नजारा। एकंदरीतच दहशतवादामुळे काश्मीरातील पर्यटन व्यवसायाचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळेच लवकरात लवकर भारत पाक यांच्यामधील तणाव निवळावा आणि पुन्हा एकदा पृथ्वीवरच्या या नंदनवनात पर्यटकांची गर्दी व्हावी हीच अपेक्षा येथील प्रत्येक नागरिक व्यक्त करतोय। वैभव कुलकर्णी, TV9 मराठी, गुलमर्ग, जम्मू काश्मीर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।